तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लास 10 इंग्लिश ग्रामरचा टेन्सेस हा टॉपिक आज आपण अभ्यासणार आहोत. आता बघा, ह्या टॉपिकवरती कुठलाही प्रश्न तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारला गेला, तो प्रश्न तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकतात. अगदी सरळ आणि सोप्या पद्धतीने टेन्सेस हा टॉपिक आज आपण अभ्यासणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना टेन्सेस हा टॉपिक खूप अवघड वाटतो. आता बघा, टेन्सेस हा टॉपिक सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. जर तुम्ही टेन्सेस हा टॉपिक परफेक्टली अभ्यासला असेल, तरच तुम्ही इंग्लिश ग्रामरचे बाकी टॉपिक्स तुम्ही अभ्यासू शकतात. आता बघा, टेन्सेस हा टॉपिक अभ्यासण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी, काही बेसिक गोष्टी आपण समजून घेऊ. त्यामध्ये हेल्पिंग वर्ब्स कुठल्या टेन्समध्ये वापरतात आणि कुठल्या सब्जेक्ट समोर वापरले जातात ते आपण समजून घेऊ. तर बघा, सगळ्यात आधी एम, इज, आर. तर बघा, हे 3 हेल्पिंग वर्ब्स आपण प्रेझेंट टेन्समध्ये वापरत असतो. आता बघा, एम आपण आय सोबत वापरतो. त्यानंतर इज आपण ही, शी, इट ह्या 3 सब्जेक्टसाठी वापरत असतो. त्यानंतर बघा, आर आपण यू, वी आणि दे या 3 सब्जेक्टसोबत आपण आर वापरत असतो. यानंतर बघा, वॉज आणि वेअर हे 2 हेल्पिंग वर्ब्स आपण पास्ट टेन्समध्ये वापरतो. ज्यामध्ये वॉज आपण आय, ही, शी आणि इट यांच्यासोबत वापरतो आणि वेअर यू, वी, दे या सब्जेक्टसोबत आपण वापरत असतो. त्यानंतर बघा, हॅव, हॅज आणि हॅड हे आपण केव्हा वापरतो, तर हे आपण परफेक्ट टेन्समध्ये वापरत असतो. आता बघा, हॅव आणि हॅज आपण प्रेझेंट टेन्समध्ये वापरतो आणि हॅड आपण पास्ट टेन्समध्ये वापरत असतो. ज्यामध्ये बघा, हॅव आपण आय, यू, वी आणि दे ह्या सब्जेक्टसोबत वापरतो आणि हॅज आपण ही, शी, इट ह्या सब्जेक्टसोबत वापरत असतो. त्यानंतर पास्ट टेन्समध्ये हॅड वापरत असतो. हॅड आपण ह्या सगळ्या सब्जेक्टसाठी वापरू शकतो. त्यानंतर बघा, शाल आणि विल. तर बघा, शाल आणि विल आपण फ्युचर टेन्समध्ये वापरतो. ज्यामध्ये बघा, शाल फक्त आय आणि वी या सब्जेक्टसोबत आपण वापरू शकतो. त्यानंतर विल आपण प्रत्येक सब्जेक्टसोबत वापरू शकतो. ओके, तर बघा, हेल्पिंग वर्ब्स कुठल्या टेन्समध्ये वापरतात आणि कुठल्या सब्जेक्ट समोर वापरले जातात हे तुम्हाला कळालं असेल. यानंतर बघा, टेन्सेस टॉपिकमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ही नोट. ही नोट तुम्हाला लक्षात ठेवायची. ज्यामध्ये बघा, जर वाक्याचा सब्जेक्ट ही, शी, इट किंवा एखादं सिंग्युलर नाऊन असेल, तर त्या वाक्यामध्ये जे वर्ब आपण यूज करतो त्या वर्बला तुम्हाला एस ॲड करायचं असणार आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. आता हे केव्हा वापरायचं, हे फक्त प्रेझेंट टेन्समध्ये लागू होतं. जर प्रेझेंट टेन्समध्ये जर वाक्याचा सब्जेक्ट ही, शी, इट किंवा सिंग्युलर नाऊन असेल, त्या ठिकाणी वाक्यामध्ये येणाऱ्या वर्बला तुम्हाला एस ॲड करायचं असणार आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची नोट, जर वाक्यामध्ये डू, डज, डिड यापैकी एखादं हेल्पिंग वर्ब असेल, तर त्या वाक्यामध्ये येणारं वर्ब नेहमी बेस फॉर्ममध्ये लिहावं. तर बघा, ह्या काही बेसिक गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. आता बघा, टेन्सेस या टॉपिकमध्ये तुम्हाला एकूण 3 टेन्सेसचा अभ्यास करायचा आहे. ज्यामध्ये प्रेझेंट टेन्स म्हणजेच वर्तमान काळ, त्यानंतर पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळ, त्यानंतर फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्यकाळ. आता बघा, ह्या तिन्ही टेन्सेसचे 4-4 सब टेन्सेस पडतात. म्हणजे तुम्हाला एकूण 12 टेन्सेसचा अभ्यास हा करायचा असणार आहे. आता बघा, टेन्सेस हा टॉपिक खूप सोपा आहे. यामध्ये फक्त तुम्हाला टेन्सेसचे फॉर्म्युले लक्षात असले पाहिजे. एकदा की तुम्हाला फॉर्म्युले कळाले, तुम्ही कुठलेही सेंटेन्स कुठल्याही टेन्समध्ये कन्व्हर्ट करू शकतात. आता बघा, प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्सचे देखील 4 सब टेन्स आहेत. त्यामध्ये पहिला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. त्याच्यासाठी हा फॉर्मॅट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. फॉर्मॅट काय असणार आहे, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. ओके. त्यानंतर दुसरा सब टेन्स आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. याचा फॉर्मॅट देखील तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. फॉर्मॅट कशा पद्धतीने, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. ओके. V4 म्हणजे ING फॉर्म ऑफ वर्ब, याला आपण कंटिन्युअस फॉर्म ऑफ वर्ब असं देखील म्हणतो. त्यानंतर तिसरा सब टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. याचा फॉर्मॅट काय असणार आहे, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. ओके. हा फॉर्मॅट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर चौथा सब टेन्स पडतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याचा फॉर्मॅट देखील तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. फॉर्मॅट कशा पद्धतीने, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. हा फॉर्मॅट तुम्हाला लक्षात ठेवायचा असणार आहे. तर बघा, हे तुमचे प्रेझेंट टेन्सचे 4 सब टेन्सेस आहेत. यानंतर बघा, दुसरा मेन टेन्स आहे पास्ट टेन्स. आता बघा, पास्ट टेन्सचे देखील 4 सब टेन्सेस असतात. ज्यामध्ये पहिला टेन्स आहे सिंपल पास्ट टेन्स. याचा फॉर्म्युला काय असणार आहे, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. ओके. सिंपल प्रेझेंटमध्ये V1 होता, सिंपल पास्टमध्ये V2 असणार आहे. त्यानंतर दुसरा सब टेन्स आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. याचा फॉर्मॅट कसा असणार आहे, सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. ओके. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये फक्त या ठिकाणी एम इज आर होता. पास्ट कंटिन्युअसमध्ये फक्त वॉज वेअर असणार आहे. त्यानंतर बघा, पास्ट परफेक्ट टेन्स. याचा फॉर्मॅट कशा पद्धतीने, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. ओके. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये कसा फॉर्मॅट होता, फक्त ह्या ठिकाणी हॅव आणि हॅज होता. बाकी उरलेला फॉर्मॅट सेम आहे. त्यानंतर बघा, चौथा सब टेन्स आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता बघा, या ठिकाणी देखील प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस सारखाच फॉर्मॅट आहे.
फक्त तुम्हाला ज्या ठिकाणी हॅव आणि हॅज होता त्या ठिकाणी हॅड असणार आहे. ओके, हे तुमचे 4 सब टेन्सेस आहेत पास्ट टेन्सचे. यानंतर बघा पुढचा मुख्य टेन्स आहे तो असणार आहे फ्युचर टेन्स. याचेही 4 सब टेन्सेस असतात, ज्यामध्ये पहिला आहे सिंपल फ्युचर टेन्स. याचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. ओके, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये नेहमी वर्ब फर्स्ट फॉर्ममध्येच लिहिलं जातं. ओके, त्यानंतर दुसरा सब टेन्स असणार आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आता बघा याचा फॉर्म्युला कशा पद्धतीने असणार आहे. सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस बी प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. ज्या ठिकाणी आपण एम इज आर किंवा वॉज वेअर आपण टू बीची रूपं वापरत होतो त्या ठिकाणी फक्त तुम्हाला बी वापरायचं असणार आहे. ओके, फ्युचर टेन्समध्ये आपण एम इज आर वॉज वेअर यापैकी कुठलेही हेल्पिंग वर्ब वापरत नसतो. त्यानंतर बघा तिसरा सब टेन्स आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. याचा फॉर्मॅट कशा पद्धतीने सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. ओके, हा फॉर्मॅट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर चौथा सब टेन्स आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याचा फॉर्म्युला थोडासा डिफिकल्ट आहे लक्षात ठेवण्यासाठी. तर फॉर्म्युला कशा पद्धतीने सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस हॅव प्लस बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. ओके, सो हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, टेन्सेस ह्या टॉपिकमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला फॉर्म्युले लक्षात आले पाहिजे. एकदा की तुम्हाला फॉर्म्युले कळाले तुम्ही कुठलेही सेंटेन्स कुठल्याही टेन्समध्ये कन्वर्ट करू शकता. त्यासाठी तुम्हाला करायचं काय, तुम्हाला प्रत्येक टेन्सचा फॉर्म्युला पाठ करायचा आहे किंवा लक्षात ठेवायचा असणार आहे. आता बघा बोर्ड एक्झाममध्ये टेन्सेस या टॉपिकवरती कसा प्रश्न तुम्हाला विचारला जातो ते आता आपण बघूया. तर बघा बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला सिंपल सेंटेन्स दिलं जाईल आणि त्या सेंटेन्सला दिलेल्या टेन्समध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं असणार आहे. फॉर एक्झाम्पल बघा पहिलं सेंटेन्स आहे शी प्लेज द पियानो. आता ह्या सेंटेन्सला आपल्याला सिंपल पास्ट टेन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर कशा पद्धतीने करणार, सगळ्यात आधी सिंपल पास्ट टेन्सचा फॉर्म्युला लिहून घ्यायचा आणि त्यानंतर कन्व्हर्जन तुम्हाला करायचं असणार आहे. तर फॉर्म्युला काय, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. ओके, फॉर्म्युला लिहिला त्यानंतर तुम्हाला कन्व्हर्जन करायचं आहे. सब्जेक्ट ॲज इट इज लिहून घ्या. त्यानंतर दिलेलं वर्ब आपल्याला V2 फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे, म्हणजे सेकंड फॉर्म ऑफ वर्बमध्ये लिहायचं आहे. तर ह्या ठिकाणी प्लेस दिलेला आहे, तर प्लेसचा प्लेड होणार आणि दिलेलं ऑब्जेक्ट द पियानो ॲज इट इज लिहून घ्या. तर सेंटेन्स कसं कन्वर्ट झालं, शी प्लेड द पियानो. अशा पद्धतीने तुम्हाला सिंपल पास्ट टेन्समध्ये कन्व्हर्जन करायचं असणार आहे. त्यानंतर बघा सेकंड सेंटेन्स बघू, शी रोट अ लेटर. आता बघा ह्या सेंटेन्सला आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. कशा पद्धतीने करणार, सगळ्यात आधी सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला लिहून घ्या. फॉर्म्युला काय, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट आणि त्यानंतर कन्व्हर्जन करायचं. तर सगळ्यात आधी सब्जेक्ट ॲज इट इज लिहून घेतला. त्यानंतर रोट आहे तर त्याचं V1 होणार आहे राईट, तर वर्ब कन्व्हर्जन केलं. त्यानंतर बघा सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये जर वाक्याचा सब्जेक्ट ही शी इट किंवा सिंग्युलर नाऊन असेल तर आपल्याला वर्बला एस ॲड करायचा असतो. त्यामुळे आपण ह्या ठिकाणी एस ॲड केला. शी राईट्स अ लेटर. अशा पद्धतीने हे सेंटेन्स कन्वर्ट झालं. त्यानंतर आणखी एक सेंटेन्स बघा, शी रीड्स अ बुक. आता ह्या सेंटेन्सला आपल्याला फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये कन्वर्ट करायचे. कशा पद्धतीने करणार, सगळ्यात आधी फॉर्म्युला लिहून घ्या. सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस बी प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. फॉर्म्युला लिहून घेतला त्यानंतर आपल्याला कन्व्हर्जन करायचं आहे. सगळ्यात आधी सब्जेक्ट ॲज इट इज लिहून घ्या. त्यानंतर शॅल विल पैकी विल आपण यूज केला. त्यानंतर बी आपल्याला वापरायचं आहे. त्यानंतर V4 आपल्याला वापरायचं आहे. रीडचा V4 असणार आहे रीडिंग. त्यानंतर उरलं ऑब्जेक्ट ॲज इट इज लिहून घ्या. तर अशा पद्धतीने तुम्हाला सेंटेन्स कन्वर्ट करायचं आहे. सेंटेन्स कसं फॉर्म झालं, शी विल बी रीडिंग अ बुक. अशा पद्धतीने तुम्हाला फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये सेंटेन्स कन्वर्ट करायचं होतं. नंतर बघा आणखी एक सेंटेन्स बघू. तर चौथं सेंटेन्स आहे शी हॅज फिनिश्ड हर होमवर्क. आता ह्या सेंटेन्सला आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. सगळ्यात आधी आपण पास्ट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला लिहून घेतला. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. त्यानंतर आपल्याला कन्व्हर्जन करायचे. सब्जेक्ट ॲज इट इज लिहून घ्या. त्यानंतर हॅजच्या ठिकाणी हॅड वापरायचं आहे. त्यानंतर ऑलरेडी ह्या ठिकाणी V3 दिलेला आहे त्यामुळे वर्ब ॲज इट इज लिहून घ्या आणि उरलेलं ऑब्जेक्ट ॲज इट इज लिहून घ्या. तर सेंटेन्स कसं कन्वर्ट झालं, शी हॅड फिनिश्ड हर होमवर्क. ओके, त्यानंतर आणखी एक सेंटेन्स बघू. तर बघा फिफ्थ सेंटेन्स आहे वी वॉच्ड अ मूवी. आता ह्या सेंटेन्सला आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये कन्वर्ट करायचे. कशा पद्धतीने करणार, सगळ्यात आधी आपण फॉर्म्युला लिहून घेतला. सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. आता याला कन्वर्ट करायचे. सगळ्यात आधी सब्जेक्ट ॲज इट इज लिहून घ्या. त्यानंतर आपल्याला एम इज आर यापैकी एक हेल्पिंग वर्ब वापरायचे. तर V साठी आपण आर हेल्पिंग वर्ब वापरतो. त्यानंतर आपल्याला वॉच्ड हे तुम्हाला वर्ब दिलेलं आहे, याला V4 मध्ये लिहायचं आहे. वॉचचं वॉचिंग असं V4 होतं. वर्ब लिहून घेतलं आणि उरलेलं ऑब्जेक्ट ॲज इट इज लिहून घ्या. तर अशा पद्धतीने तुम्हाला सेंटेन्स कन्वर्ट करायचे असतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये टेन्सेस हा टॉपिक अभ्यासला आहे. यामध्ये तुम्हाला कुठलंही सेंटेन्स कुठल्याही टेन्समध्ये कन्वर्ट कशा पद्धतीने करता येतं ते आज आपण बघितलं. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.